बरवे झालो शरण गेलो उगविलो
हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या जयति तेधिकं जन्मना वृज. श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. दैतदृशतां दीक्षुतावता त्वयधृतासवत् त्वां विचिन्वते. या कुन्देनु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभुदिवि देवै सदा वन्दिता. सामान् पार्थु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, निशेष जाड्यापहा. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अलङ्कारपुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजा स्फुरदिक्प्रदेशं. विदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. विठ्ठल 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 यांचा असून 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या कुळाच्या देवीचं वास्तविक स्वरूपाचं, वास्तविक रूपाचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेले आहेत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं, ते म्हणजे असं, आपल्या श्रीनगर हुपळा या गावामध्ये चालू असलेला महालक्ष्मी उत्सव सोहळा, महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा या निमित्ताने 2 दिवसीय हा ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या गावकरी मंडळींनी आयोजित केलेला आहे. आणि समस्त बायलेकीच्या माध्यमातून
कलशारोहणाचा कार्यक्रम समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या समस्त गावकरी लोकांनी आयोजित केलेला आहे आणि या सर्व गावकरी लोकांनी माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या वाट्याला ही सेवा दिलेली आहे। माझ्यावर ज्ञानोबारायांनी जशी कृपा करतील त्या पद्धतीने मी तुमच्या समोर प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करते। तुमच्यापर्यंत येण्याचा योग मला आणि तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला कसा प्राप्त झाला, कोणाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत प्राप्त झाले, आपले नंदू महाराज आंबे सांगवीकर यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली आणि आपले डॉक्टर साहेब भीम बिरादार डॉक्टर साहेबांची आधीच ओळख आहे, कारण त्यांना खूप ठिकाणी मी समाज कार्य ते करतात आणि खूप ठिकाणी त्यांना मी पाहिलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून आणि समस्त गावकऱ्यांच्या प्रेमाने, आग्रहाने, निमंत्रणाने आणि तुमच्या या कमिटीच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली। माझ्यावर ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीने कृपा करतील त्या पद्धतीने मी तुमच्या समोर प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करते। विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये सगळ्यात आधी ओळख कुणाची आहे म्हणजे माईची आहे, मला इमला माईची, आणि इमला माईच्या चरणी धन्यवाद व्यक्त करते आणि जमलेल्या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते आणि आपले बिंगोलीकर महाराज पकवाजासाठी माझ्या कीर्तनाला आवर्जून प्राप्त झाले त्यांच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते। आपले अशोक महाराज सुंदर गायन करतात, त्यांनी पण माझ्या कीर्तनासाठी आवर्जून आलेले आहेत, त्यांच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करते। तसेच माझ्या माहेरावरून सगळे काही जण आलेले ते एकाचं नाव घेणं अशक्य असल्यामुळं आंबे सांगवीचे जेवढे जण आलेले आहेत त्यांच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते। बाहेर जाऊन आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या कथेला प्रारंभ करते। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वास्तविक देवीच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी। ह्या कुळाची कुळदेवी आणि ठावी कुणी केली? संतांनी ठावी केली। मग आम्हाला आधी ठावी नव्हती का? कारण अज्ञान रूपी अंधकारामध्ये अज्ञानामध्ये ही देवी आम्हाला ठावी नव्हती। आम्हाला अज्ञान होता, आमचा अज्ञान दूर केलं तुकोबारायांनी आणि ज्ञान स्वरूपामध्ये या देवीची ओळख आम्हाला करून दिली आणि योग्य वेळी आम्ही तिला शरण गेलो। बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। बरवे झालो म्हणण्यामध्ये खूप मोठं रहस्य आहे, कारण बरवे झालो म्हणणं म्हणजे आता तुम्ही तुमच्या मेन वाटेला लागलो, मूळ मार्गाला लागलो। बरं झालं याचा अर्थ मागे तुमच्या पाठीमागे संकट होतं, आता तरी तुम्ही शरण गेलात, म्हणजे तुम्ही संकटात सापडलेले होतात। उगविलो संकटी म्हणजे संकटाच्या वेळी कुठलीही गोष्ट आम्ही कोणत्या वेळी करतो? देवाचं नाव कधी घेतो खरं सांगा? अंधार पडूक राहावा आणि तिथून आपण चालत जावं, तेव्हा कोणाचं नाव घेतो? इथं भूत असतील म्हणून देवाचं नाव घेतो। तसं अंधाराच्या वेळी म्हणजे संकट थांबलेलं होतं पुढे, म्हणून तुम्ही वेळेवर तुकोबाराय म्हणतात तुम्ही वेळेवर शरण गेलात। बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणिलाही रूपा बळे करोनी खळे हरिदासी। कारण देवाला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू हिर गुराया। देव कसा होता? आधी निर्गुण निराकार होता, आकार नव्हता देवाला। मग आकार नसलेल्या देवाला आणिलाही रूपा बळे, बळच आणि आम्ही कशाला आणलो? रूपाला आणलो। मग काय करून रूपाला आणलो आम्ही? करोनी खळे हरिदासी, खळ केलो आम्ही देवासोबत। खळ करणं म्हणजे नाम वाचीची आळा कवळीले ब्रह्म, त्याला बांधणं, नामसंकीर्तनाने भगवंताला बांधून ठेवणं आणि बांधून त्याला आपल्या ताब्यामध्ये घेणं। आणिलाही रूपा बळे
करून खळे हरिदासी, खळ करून आम्ही त्या देवाला स्वरूपाला आणलो. देवाला म्हणजे देवीला आम्ही स्वरूपाला आणलो. मग देव स्वरूपाला आल्यानंतर देवाचे आपण दास झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. देव आला हाता मग कैची भय चिंता. देव आमच्या हाताला आला आणि आम्हाला कुठलीच भय आणि चिंता राहिली नाही. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. असा आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहिला. काय झाले भाऊ? बेस द्या आवाजाला. म्हणून पहिल्यांदा आपण या लक्ष्मीचा कळसारोहण सोहळा, प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे संजीवनी मंत्राने देवामध्ये प्राण आणणं, आपण यज्ञ महायज्ञ करणं आणि देवाला आपण आपल्या जागेवर बसवणं. आणि बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, कळस बायलेकीच्याच पैशाने का बरं? हा विशेष मुद्दा आहे का नाही आपल्यासाठी? कुठल्याही देवाचा कळस कितीही मोठा असू द्या, देव कितीही मोठा असू द्या आणि ह्याने किती कोटीचं मंदिर बांधू द्या, गावकरी लोकांनी कळसाला मात्र कोणाला बोलवावं लागतं? बायलेकीलाच बोलवावं लागतं आणि बायलेकीच्याच पैशाने कळस बसवावं लागतं. याचा गुह्यार्थ काय आहे? म्हणजे निस्वार्थ प्रेम माहेरावर कोण करते सांगा? जन्मभूमीवर निस्वार्थ प्रेम कोण करते? लेक मुलगा करतो का मुलगी? बघा, एखादं मोठं मंदिर जरी बांधलं आपण, मग गावातल्या एका पोराने काय म्हणते, मंदिरावर येऊ देण्या झाल्यावर मी बी पैसे दिला त्याला, माझा बी अधिकार आहे. कशावर? या मंदिरावर. मी का बरं येऊ शकत नाही? मी पैसे दिला. मी कुठलीच बायले कधी ऐकलं का मी म्हणलेलं मी कळसाला पैसे दिलो ह्या देवाच्या? असं कुठं ऐकलं का? कुठंच ऐकलं नाही. पण हा शब्द ऐकला असेल, मी बी पैसे दिला या मंदिराला बांधायला, माझा बी अधिकार आहे. निस्वार्थ माहेरावर सेवा करणारी एकमेव वस्तू म्हणजेच मुलगी आहे. म्हणून मुलीशिवाय एखादी मुलगी जर माहेरामध्ये, कुठलीही मुलगी असो, एक मुलगी जर चांगली निघाली तर तिच्या 42 कुळाचा उद्धार करते. आणि मुलगा जर एक चांगला निघाला फक्त 21 कुळाचा उद्धार करतो. मुलगी 42 कुळाचा उद्धार करते. का? माहेराच्या 21 कुळाचा आणि सासरच्या 21 कुळाचा, 2 कुळाचा उद्धार करणारी ही मुलगी आहे. म्हणून मुलगी श्रेष्ठ आहे. आणि निस्वार्थ प्रेम करणारी माहेरावर, मी आंबेसांगवीमध्ये माहेर किती आवडीचं असतं मुलीला, हे आंबेसांगवीमध्ये मी सांगितले आहे. या सगळ्या अगोदर आपल्याला हे कळलं पाहिजे का हा जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला, पण कशासाठी मिळाला? किती जणाला कळाला? हात वर करा. कळाला नाही? हा जन्म मिळाला, मनुष्य जन्म तसा दुर्लभो मानुष्य देहो देहिनाम क्षण भंगुरहा तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शनहा. दुर्लभ आहे मनुष्य देह. मनुष्य देह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. मग हे 100 वर्षाचं आयुष्य आहे, सगळ्याला मिळालंय, पण याच्यामध्ये अल्प आयुष्य
आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय पुढे बालत्व पीडा रोग क्षय मग भजनासी काय उरले ते पाहे का. भजनाला काय उरलं आपल्याला काहीच उरलं नाही. शतवर्षाची गणना आहे का, परंतु पुढे बालत्व पीडा रोग क्षय काहीतरी बिमारीनं जातात, काही दिवस अर्धे तर झोपेमध्ये जातात आपले. मग भजनाला काय उरले, पण कशासाठी मिळाला हा जन्म. देवे दिला देह भजन दिला भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देव भगवंताने हा तुम्हाला आम्हाला जन्म कशासाठी दिला, भजना गोमटा देवाचं भजन करण्यासाठी दिला. पण तुम्ही आम्ही भजन करतो का, संसारामध्येच आम्ही मगन आहोत, भजनाची आम्हाला आठवण येत नाही. बघा, अंधार पडण्याच्या अगोदर उजेड आहे तोपर्यंत जर आम्ही घर गाठलो तर आपल्याला अंधारामध्ये चाच पडायची गरज आहे का. उजेड आहे तोपर्यंत शेताहून आम्ही जर घरी आलो आणि अंधार पडल्यावर घरी आलो डोळे दिसत नाहीत, मग चाच पडावं लागतंय का, मग पडावं लागतंय, पाय मोडून घ्यावं लागतंय, गुडघे मोडून घ्यावं लागतंय. अशी वेळ आपल्यावर येते का बरं, आम्ही आधीच घर गाठलो नाही. अंधार पडण्याच्या अगोदर दिवसा आम्ही घर गाठलो नाही, कारण आम्ही आपलं जोपर्यंत तारुण्य वय होतं तोपर्यंत आम्ही कधीच परमार्थ केला नाही. अंधार पडण्याच्या आधी घर गाठण्याचा अर्थ असा आहे की आपण वेळेच्या आधी परमार्थ केला पाहिजे. आणि वेळ संपल्यानंतर सगळंच संपलं, डोळे गेले ज्ञानेश्वरी वाचायला हुडकलेलो आपण. डोळे गेल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचता येईल का, पाये गेल्यानंतर तीर्थयात्रा करता येईल का, नाही करता येत. आपण कर्म प्रारब्धाच्या अधीन आहोत, आपण प्रारब्धाच्या अधीन आम्ही आहोत. प्रारब्धाचे भाग पाडत असताना पंचदशिकाराने 3 प्रारब्ध भाग पाडले, एक इच्छा प्रारब्ध आणि एक परिच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्धातून सुटता येतं आणि परीच्छा प्रारब्धातून सुटता येतं, पण अनिच्छा प्रारब्धातून देव सुद्धा सुटला नाही. अनिच्छा प्रारब्धातून देवाला धागा सुद्धा बदलता आला नाही, सुई एवढं सुद्धा. अनिच्छा प्रारब्धामध्ये तिघाची गणना केली. कोणाकोणाची, प्रभू रामचंद्राची अनिच्छा प्रारब्धामध्ये गणना केली आणि नळ नीळ जांबवंत यांची अनिच्छा प्रारब्धामध्ये गणना केली आणि युधिष्ठिराची अनिच्छा प्रारब्धामध्ये गणना केली. प्रभू रामचंद्राला भगवान असून सुद्धा वनवास चुकला नाही. चुकला का, प्रभू रामचंद्राला देव असून सुद्धा वनवास चुकला नाही. आणि युधिष्ठिराला पाठीराखा भगवान असताना, रथाचा सारथी कृष्ण परमात्मा असताना सुद्धा वनवासाला जावं लागलं.
म्हणून अनिच्छा प्रारब्धातून कुणालाच सुटता येत नाही. मग या प्रारब्धातून जर आपल्याला सुटायचं झालं तर 2 गाठोडे टाकून द्यावे लागतात, 2 वजे. कोणते 2 वजे टाकून द्यावे लागते आपल्याला? एक मी आणि दुसरं माझं. हे 2 वजे आहेत आपल्या डोक्यावर. ते 2 वजे ज्या दिवशी आपण टाकून दिलो, मी आणि माझं, हे 2 वजे आपण फेकलो, त्या दिवशी त्या अनिच्छा प्रारब्धातून सुद्धा आपल्याला सुटका काढता येतं. थोडी एक किंचित सुटका. बघा, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. क्षणभर देवाच्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर 4 मुक्त्या मिळतात, असं काय म्हणतात हरिपाठात, ज्ञानोबाराय म्हणतात. मग उग क्षणभर देवाच्या दारात उभं टाकल्यावर 4 मुक्त्या मिळायला बापाची पेंडाई होय. पुढचं म्हणा, पुढचं प्रमाण म्हणा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा. बघा, मशीन असतात, एक मशीन एकच काम करते. कुठली बी एक मशीन. पीठ दळणारी मशीन पीठच दळते. मिरचू वाटणार कुकर, मिक्सर मिरचूच वाटत असते. कुठलीही मशीन एकच काम करते की नाही? ती मशीन 2 काम करत नाही. कुठली मशीन एकच काम करत असते. तसं आपण तीर्थयात्रेला गेलो आणि तीर्थामध्ये स्नान केलो, तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप जाईल पण पुण्य जमा होईल सांगता येत नाही. पाप देऊन जाईल तीर्थयात्रेला गेल्यावर. आपण केलेलं त्या तीर्थयात्रेमध्ये जमाच करून जातो आपण धुवायला. पाप जाईल पण पुण्य जमा होणार नाही. पण एकच मशीन अशी आहे नामसंकीर्तनाची. नामाची मशीन एकच आहे. तेने काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्य प्राप्तही होतं आणि पाप नष्टही होतं. कशाने? फक्त एकाच मशीनने. कशाने? फक्त हरिमुखे म्हणा. ते कशाने म्हणावं लागतंय? मुखाने म्हणावं लागतंय, यंत्र लावून नाही. यंत्र लावून म्हणल्यानंतर पाप जाईल आणि पुण्य प्राप्त होईल असं सांगता येत नाही. तोंडाने हरिमुखे म्हणा जर म्हणलं आपण, पापही जातं आणि पुण्य किती जमा होतं त्याची गणना सुद्धा करता येत नाही. किती जमा होतं त्याचं गणित सुद्धा आपल्या जवळ नाही. एवढं त्या नामसंकीर्तनामध्ये, नामामध्ये ताकद आहे आपल्या. म्हणून हा जन्म नाव घेण्यासाठी, भगवंताचं नामसंकीर्तन करण्यासाठी मिळाला, पण आम्हाला कळाला नाही. हा जन्म कोणाला कळाला? एक उदाहरण सांगते, आपल्या लक्षात येईल. एक शेतकरी माणूस होता आणि शेतकरी माणसाचं शेत नदीच्या पलीकडे होतं. घर गावात, गाव ओलांडून नदी ओलांडून शेताला जायचं होतं. दररोज त्याने नदी ओलांडून शेताला जायचा आणि घरी यायचा. येत असताना एक दिवस त्या शेतकरी माणसाला काय झालं, नदीतून येत असताना एक खडा सापडला. तो खडा खूप सुंदर चमकत होता. खडा खूप सुंदर होता आणि चमकत होता. त्यांनी घरी आणला तो खडा आणि त्यांच्या पत्नीला ते खडा त्यांनी दाखवला. पत्नीला दाखवल्यानंतर पत्नीने विचार केला. तिने सांगितलं की हे बघा, सुंदर चमकते हे खडा, पण आपल्या काही उपयोगाला येणार आहे का? आपल्या काही उपयोगाला येणारा खडा नाही. हे खडा कोणाच्या उपयोगाला येतं? तर सोनाराच्या उपयोगाला येणारा हा खडा आहे. मग तुम्ही काय करा, देईल तेवढा देईल ते सोनार, तुम्ही सोनाराला देऊन या हे खडा, असं म्हणल्यानंतर तो शेतकरी बाबा तो खडा घेतला आणि सोनाराच्या दुकानामध्ये गेला. खडा फक्त दाखवला सोनाराला. सोनाराला एवढ्याला घ्या म्हणलं नाही, द्या म्हणलं नाही. बरं, सोनाराने कितीला मागवते खडा हे ना काहीच न म्हणता सोनाराने लगेच काय म्हणलं, 50,000ला देताव का हे खडा. शेतकऱ्याला काहीच माहित नाही म्हणून 50,000ला हा खडा मागितला. शेतकऱ्याला वाटलं मी काही न सांगता ह्याची किंमत जर 50,000 आहे, आपण 1 लाख म्हणाव. शेतकऱ्याने त्याची किंमत 1 लाख रुपये सांगितली. 1 लाख रुपये सांगितल्यावर शेतकऱ्याच्या मनामध्ये, त्या मालकाच्या मनामध्ये असं आलं की याला काहीच माहित नाही, द्यायचं झालं तर 50,000ला दे, नाही तर जा बाबा घेऊन तुझा खडा, असं म्हणला. त्यांनी तो खडा घेऊन उठला तिथून. म्हणला ह्या दुकानात आपल्याला द्यायचं नाही. दुसऱ्या दुकानामध्ये गेला. दुसऱ्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याची किंमत किती वाढाव?
5 पटीनं वाढली. 2.5 लाखाला दुसऱ्या दुकानदाराने मागितलं. शेतकऱ्याच्या मनामध्ये विचार आला, दुसऱ्या दुकानात गेल्यावर ह्याची 5 पटीनं किंमत वाढल्या तर आपण अजून 5 पट वाढवावं. म्हणून यानं म्हणलं 5 लाखाला द्यायचं तर द्या, घ्यायचं तर घ्या, नाहीतर राहू द्या. म्हणलं त्यानं म्हणलं द्यायचं तर 2.5 लाखाला द्या, नाहीतर जावा उठून. त्यानं उठला. दुसऱ्या दुकानात जेवढे दुकानं बदलले तेवढे दुकानं त्याची किंमत वाढत गेली. आणि शेवटी त्यांनी शेवटच्या दुकानामध्ये एक मोठा मारवाडी त्या दुकानामध्ये गेला आणि मारवाड्याने ते बघितलं आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं, हे बघ म्हणला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाडी लावून पैसे घेऊन जा. काय लावून? गाडी लावून पैसे घेऊन जा, पण एकदा विकल्यावर पुन्हा मागू नको म्हणला. एकदा हे दिल्यावर पुन्हा मागू नको. शेतकऱ्याच्या मनात विचार आलं, पुन्हा घेऊन आपल्याला काय करायचं, याची किंमतच एवढी झाली तर, म्हणून देऊन टाकला. मी पुन्हा घेणार नाही म्हणून खडा देऊन टाकला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाडी लावून पैसे आणला आणि संध्याकाळी विचार केला वापस घेऊन ये शेतकऱ्यापासून ते खडा दिलेला. पण हिची किंमत तर काय विचारावं निदान. त्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाडी लावून पैसे घेऊन गेला आणि संध्याकाळी त्या मारवाडी साहेबाला विनंती केला, साहेब मी वापस घेऊन जाईना हो, दिला तुम्हाला, परंतु ह्याची किंमत तर काय सांगा, तुम्ही एवढे पैसे मला दिला, त्यार्थी ह्याची किंमत काय सांगा. तेव्हा ते मारवाडी काय म्हणलं माहितीये का, ह्याची किंमत मी करू शकत नाही, ह्याची किंमत तू करू शकत नाही, ह्याची किंमत आणि कोणी दुसरा मनुष्य करू शकत नाही. हे अनमोल रतन काय आहे? हिरा आहे. मिळाला कुणाला? शेतकऱ्याला, आणि कळाला कुणाला? मारवाड्याला. तसा हा जन्म अनमोल रतन हिरा आहे. मिळाला आम्हाला सर्वसामान्य जीवाला, पण कळाला कुणाला? साधू संतांनाच कळाला. साधू संतांनाच हा जन्म कळाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला तुमची ही देवी अज्ञानामुळे कळाली नव्हती. कोण तुम्हाला ही ठावी केली? अभंगाचं
साधू संतांनी आपलं अज्ञान दूर केलं आणि ह्या देवीची आपल्याला ओळख करून दिली. मग लोक म्हणायला लागले तुकाराम महाराजांनी देवीची ओळख करून देतात. मग तुकाराम महाराज भक्त कोणाचे? तुकाराम महाराजाचे अनेक प्रमाण आहेत. काय म्हणून? सांडोनिया पंढरी राव अनेकाते न म्हणी देव. मी कोणालाही देव म्हणणार नाही. माझ्या पांडुरंगाला सांडून मी अनेकाला देव म्हणणार नाही. आणि माझ्या कुळात माझे कुळीचे दैवत बाप माझा पंढरीनाथ. आणि बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्रांता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. असे म्हणणारे तुकोबाराय ह्या कुळीच्या देवीचं वर्णन तुम्हाला आम्हाला सांगतात. मग ही देवी तुकोबाराय सांगतात. तर तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहेत. पण तुकोबारायची भक्ती कशी होती माहिती आहे ना आपल्याला? कशी भक्ती होती? तुकोबारायांनी पांडुरंगाला बोलवत असताना जनाबाईचं प्रमाण देतात. ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. तुकोबाराय बोलवत असताना पांडुरंगाला काय म्हणून जनाबाईने बोलतात? एग एग विठाबाई. म्हणजे हा पांडुरंग परमात्मा स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष आहे. पण बोलवत असताना काय म्हणून बोलवतात? स्त्रीलिंगामध्ये बोलवतात. माझे पंढरीचे आई. आई म्हणजे देवी. तुकोबाराय जरी या देवीचं स्वरूप आपल्याला सांगत असतील या अभंगातून, तरी सुद्धा पांडुरंगाला दर्शवून या देवीचं स्वरूप सांगतात. पण सांगत असताना शास्त्राचा आधार घेतात. शास्त्र आधाराने ही देवी आपल्याला ओळख करून देतात. पण सगळ्या देवीला आणणं सोपं आहे, पण ही जी महालक्ष्मी आहे हिला आणणं सोपं नाही. ही येतच नाही महाराज. जर आलीच तर 16 अनर्थ सोबत घेऊन येते. सगळ्या देवीला आणताना आपण घर साफ करून स्वच्छ करून आपण देवी बसवतो. हे घर सुद्धा स्वच्छ पाहिजे देवीला आणायचं झालं तर. मग ही देवी आपल्याला आणायची. ही देवी येणार आहे कुठून? हिचं नाव सुद्धा जसं आता आपण हा जन्म रत्न मिळाला, अनमोल रत्न,
तसं ही देवी सुद्धा काय आहे, एक रत्न आहे. देव आणि दानवामध्ये युद्ध झालं महाराज. त्या युद्धामध्ये शर्त पडली आणि त्या शर्यतीमध्ये त्या दोघांमध्ये असं झालं की आम्ही काय करायचंय, आता समुद्र मंथन करायचंय. समुद्र मंथन करत असताना त्या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले आणि 14 रत्नापैकी लक्ष्मी ही एक काय आहे, एक रत्न आहे. ही लक्ष्मी त्या समुद्र मंथनातून निघाली आणि निघाली असताना ही प्रत्येक देव हिच्यासाठी सज्ज होते. हिनं मला वरेल आणि कोणाला मला वरती का खूप सुंदर होती. ही रत्न म्हटल्यानंतर त्या सुंदरपणाला काही पार नसतं. एवढं हे चमकणारं रत्न सुंदरी ही लक्ष्मी बाहेर आल्यानंतर स्वइच्छेने वरायचं होतं. अगोदर स्वयंवर होतं, आता स्वयंवर आहे का, नाही. अगोदरच्या काळामध्ये काय होतं, कोणाच्याही दारात नेऊन मुलीला बांधायचं नव्हतं. तो शौर्यवान आहे का, तो युक्तिवान आहे का, असं पाहिलं जात होतं. त्या काळामध्ये स्वयंवर होतं. ज्या मुलगा पसंत आहे माझ्या मुलीला, त्या मुलाला ती काय करील, स्वइच्छेने वरेल. तसं ही लक्ष्मी समुद्रातून रत्नाकर तिचे पती आणि ही रत्नाकर तिचे वडील आणि रत्न ही निघाली असताना सगळ्या देवांना वाटलं हिने मला वरेल. प्रत्येकाला पण ही स्वतः आधी पुण्य करून आली होती. विष्णू परमात्म्यासाठी तिने हार हातामध्ये घेतला आणि विष्णू परमात्म्याला वरायला गेली असताना भगवंतांनी तोंड वाकडं केले. का बरं वाकडं केले, असं सरळ त्यांनी, एवढी सुंदरी त्यांना वरायला आली असताना देवानी तोंड का बरं वाकडं केले. देवानी जर सरळ स्वीकार केला असता तर देवाचे सुद्धा जमलं नसतं. म्हणून देवानी तोंड वाकडं केले. का बरं, ही येताना कशी येणारी आहे, 16 अनर्थ सोबत घेऊन येणारी आहे. मग हिला जर आपण सहज वरलं तर ही आपल्या जवळ टिकणारी नाही. म्हणून तिला शरण येण्यासाठी देवानी तोंड वाकडं केलं. लक्ष्मीने म्हणे, देवा तुम्हाला तोंड वाकडं करता येत नाही. का बरं, मी एका जन्मात पुण्य केले नाही तुम्हाला वरण्यासाठी, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुम्ही सापडण्यासाठी मी एका जन्मात पुण्य केले नाही, मी अनेक जन्मात पुण्य करून इथं तुम्हाला वरायला आले. तुम्हाला माझा स्वीकार करावाच लागेल. का बरं, मग सरळ देव स्वीकारत नव्हते. म्हणून लक्ष्मीने पाय धरले. हा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. देवा तुम्हाला हृदयात मला घ्यायचं नाही ना, नका घेऊ. मी तुमच्यासाठी खूप पुण्य करून इथं आले. तुम्हाला हृदयात मला ठेवायचं नाही तर नका ठेवू, पण मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. मी तुमच्या चरणाजवळ सुद्धा राहायला तयार आहे. मी तुमची दासी बनून राहायला तयार आहे. म्हणून ती पाय धुवावयाच्या दैवाला पात्र झाली. तसं ही लक्ष्मी आपल्या जवळ येते, प्रत्येकाजवळ येते. ती हे चलन आहे, कधी कोणाच्या दारात जाईल सांगता येत नाही. आणि ही येताना 16 अनर्थ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपण धन जमवत असताना आता वाटते आपल्याला 2 नंबरचा पैसा जमावलो, पण जाताना तिला न्यायचं पण माहिती आहे ते 2 नंबरचा पैसा कसा न्यायचा आहे. कधी पण उत्तम व्यवहार करून जमवलेलं धन आपल्याला सुख देऊन जातं आणि उत्तम व्यवहार न करता जमवलेलं धन आपण बघत आलेलो आहोत पिढ्यानपिढी, ते कसं जाईल सांगता येत नाही. म्हणून तिला शरण येऊ दिलं पाहिजे. हा जी लक्ष्मी आहे शरण गेली देवाला, म्हणून देवाने शरण गेल्यानंतर स्वीकार केला. का बरं, सहज स्वीकार केला असता तर 16 अनर्थ देवाच्याच गळ्यात पडले असते. तसं आपण सुद्धा स्वीकार करत असताना या लक्ष्मीला दारात घेत असताना, आता ती अजून आली नाही, येणार आहे. प्राण प्रतिष्ठा झाली नाही पण ती येणार आहे. कशी येणार आहे, तिने आपल्या दारामध्ये पैंजनाचा नाद आला गोड नादी, पैंजनाचा नाद आला
पैंजनाचा नाद आला गोड कानी ग. आज येणार आहे बरं का. या पैंजनाचा नाद तुमच्या कानाला येणार आहे आणि उंबरट्यावर तुमच्या तिचं पाऊल दिसणार आहे. उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आली ग. ती देवी येणार आहे, विराजमान झाली नाही. म्हणून तिला आपल्याला काय करायचंय, या देवीला आपल्याला शरण जायचंय. कसं शरण जायचंय अभंगाचं. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे गेलो उगविलो संकटी. ही देवी कशी आहे तर 16 अनर्थ घेऊन येणारी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बरे झाले तुम्ही शरण गेलात तिला, वेळेवर शरण गेलात आणि संकटाच्या वेळी तुम्ही शरण गेलात. पण शरण जात असताना तिला कसं जायचंय, आम्हाला तुम्हाला शरण. मी शरण तुला जय अंबे मा
वासना दूर पळे. तुझ्या कृपेची नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई. चरणी तुझ्या सुख शांती मिळे आणि पाप वासना दूर पळे. त्यागामधुनी पुण्य मिळे आणि सत्कर्माची गोड फळे. कधीही सत्कर्माचं काय असतं फळ गोडच असतं. तसं या देवीला बोलवत असताना शरण जाऊन बोलवतात. का बरं शरण जातात तर तुझ्या कृपेची नवलाई. तुझी कृपा एवढी नवल करण्यासारखी आहे. तू जर एकाला राजा बनवायचं झालं तर तुझ्या हातात आहे राजा बनवायचं, आणि एखाद्याला जर तुला रंक बनवायचं झालं तर ते तुझ्या हातात आहे रंक बनवायचं. मग ही एवढी देवी असताना एका साधूने एका संतांनी विचार केला म्हणे या तिघांना देवी आहे. या सृष्टीची रचना करणारे हे तिघ मिळून करतात. एकानं पालन करणार आहे, एकानं निर्माण करणार आहे आणि एक संवार करणार आहे. मग सप्त ऋषीची मीटिंग झाली कुठं नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्यामध्ये 7 ऋषींची मीटिंग झाली. 7 ऋषींना असं वाटलं की बाबा आपल्याला भक्ती करायची आहे, पण त्रिगुणातीत कोण आहे? ज्या देवाची भक्ती केल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळणार आहे या 3 देवापैकी त्रिगुणातीत कोण आहे आपल्याला त्याची निवड करावी लागते. म्हणून या 7 ऋषीपैकी सगळ्या ऋषींनी सांगितलं बाबा आता याची निवड करणं कोणाला येते? अनुभवी माणूस पाहिजे. एखादा अनुभवी माणूस असल्याशिवाय निवड करणं सुद्धा सोपं आहे का? देवाची निवड करायला जाणं सोपं आहे? सोपं नाही. माणसाची निवड करणं सोपं नाही, मग देवाची निवड करणं एवढं सोपं आहे का? मग त्या 7 ऋषींपैकी भृग ऋषींना निवडून काढलं. काय म्हणून? आता आपल्याला भक्ती करायची आहे. या तिघांपैकी कोणता देव श्रेष्ठ आहे आणि ते तुम्हालाच कळते. तुम्ही अनुभवी आहेत आणि ऋषींपैकी तुम्ही श्रेष्ठ ऋषी आहेत. म्हणून 7 ऋषींपैकी भृग ऋषींची निवड केली. भृग ऋषींनी या 3 देवाची परीक्षा घेण्यासाठी निघाले. पहिल्यांदा त्यांनी ब्रह्मदेवाच्या दारामध्ये गेले. ब्रह्मदेव कोण होते? या भृग ऋषीचे पिता होते, परमपिता. स्वतःच्या बापाच्या दारामध्ये लोक गेला निवड करण्यासाठी, आणि गेल्यानंतर बापाने काय केलं होतं? सरस्वतीचं गायन चालू होतं. त्या सरस्वतीच्या गायनामध्ये हे दोघं मगन झाले होते. घरात आलेला अतिथीचा आदर करणं हे सगळ्यांचं एक अनिवार्य आहे. सगळ्यांनी आदर केला पाहिजे अतिथी देवो भव म्हणून. मग आदर केला पाहिजे, पण तिथं त्यांनी त्यांच्याच संगीत भजनामध्ये मगन झाले. हे आलेले त्यांना दिसले नाहीत, मुलगा असून सुद्धा दिसले नाहीत. मग या भृग ऋषींना राग आला. मी आलेलं तुम्हाला दारात दिसत नाही, माझ्याकडे तुम्ही पाहत नाही, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही, मग हे कसले तुम्ही देव आहेत असं त्यांनी रागावलं. पण बोलल्यानंतर राग आला कुणाला? ब्रह्मदेवाला राग आला. त्यांनी रागाने उठले. तू माझा मुलगा असताना तुला काय आदरातिथ्य करावं असं तुला वाटलंच का की मी तुझं आदरातिथ्य करावं? म्हणून बापाच्या दारात लोकांनी रागवायचं असतं का? नाही रागवायचं असतं. म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी राग केला. भृग ऋषींनी सांगितलं मी तुमच्यावर रागवायला आलो नव्हतो, मी तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो, पण तुमचा तमोगुण जागा झाला म्हणून तुम्हाला श्रेष्ठ पद द्यायची काही गरज नाही. निघाले त्यांच्या दारातून आणि भृग ऋषींनी भगवान शंकराच्या दारामध्ये गेले. भगवान शंकराच्या दारात गेले असताना पार्वती आई साहेब आणि भगवान शंकर सारीपाट खेळत होते. सारीपाट खेळत असताना बाहेर दाराला भरपूर वेळ थांबले भृग ऋषींनी, पण ते काय दारातून त्यांचे द्वारपाल जा म्हणत नव्हते. नंदी महासाहेब जात म्हणत नव्हते. नंदीला त्यांनी सांगितलं तुमच्या स्वामीला आज्ञा सांगा मी आलोय म्हणून. ते म्हणे त्या दोघांचा एकांतवास असताना आम्ही विक्षेप करत नाही. त्यांनी काय आत जात नव्हते आणि सांगत नव्हते. यांनी राग स्वतःच गेले. स्वतः गेले असताना भगवान शंकराला राग आला. माझी अनुमती नसताना एकट्या शयनगृहामध्ये येण्याची अनुमती तुला दिली कोणी? असं तुला मी जाळून भस्म करीन असा राग भगवान शंकराने काढला. रजोगुण जागा झाला आणि भृग ऋषींनी बाजूला निघाले आणि निघाले कोणाच्या दारात गेले? महाविष्णूच्या दारामध्ये गेले.
महाविष्णूच्या दारामध्ये गेले असताना या दोघांचा प्रेम संवाद चालू होता. संवाद चालू असताना या दोघांनी पण त्या संवादामध्ये भृगु ऋषींना पाहिलं नाही म्हणून भृगु ऋषींना राग आला. सरळ गेले भृगु ऋषींनी आणि भगवंताच्या छातीत लाथ मारली. भगवंताच्या छातीत लाथ मारल्यानंतर भगवंताला राग आला नाही. भगवंताने ते हात पाय आपल्या हातात धरले आणि त्या भृगु ऋषींना म्हणायला लागले, येडायस का? तुला कळते का? माझी कठीण वज्रासारखी छाती आहे. तुझ्या पायाला किती लागली असेल. तुझे कोमल पायाला काही वेदना झाल्या का? म्हणून हातात पाय घेऊन पायाला पाहत होते देव. भृगु ऋषींनी विचार केला आणि भगवंताला शरण गेले. म्हणे, भगवंता, आम्ही ठरवलं होतं की त्रिगुणातीत असा देव कोणी आहे, आम्ही ज्यांची भक्ती केल्यानंतर आम्हाला मोक्ष प्राप्ती होईल, म्हणून आम्ही तुझ्या दारात आलो. मग त्यांच्या दारात गेले. हा त्रिगुणातीत भगवान कोण आहे? तर भगवान विष्णू परमात्म्याला त्यांनी अग्रगण्य स्थान दिलं भृगु ऋषींनी. आणि ते कोणी दृश्य कोणी पाहिलं? छातीत लाथ मारलेलं लक्ष्मी आई साहेबांनी स्वतःवरलेले होते. लक्ष्मी आई साहेबांनी ते दृश्य पाहिलं. याचा अर्थ असा होतो, लक्ष्मी आई साहेबांना राग आला याचा अर्थ असा आहे की अपमान झाल्यानंतर ही लक्ष्मी कोणाच्याच घरी राहत नाही. मग आपण पैसा जमवलो, ह्याचा जर आपण अनादराने जर वापर करायला लागलो, समजा भाजीपाला खरेदी केला चांगलाय, दारू खरेदी करणं चांगलंय का? पैसे देऊन लक्ष्मीला देऊन दारू खरेदी करणं चांगलंय का? मग ज्या दिवशी तिचा अनादर झाला तिथे लक्ष्मी एक सेकंड राहत नाही. मग या लक्ष्मीला राग आला. मी समोर असताना माझ्या समोर छातीत लाथ मारली. माझी जागा कुठे आहे? वास्तविक पाहता सगळ्याच्या दृष्टीने जर पाहिलं, मी पाय धुवावयाच्या दैवाला पात्र झालेली आहे, ही माझी वस्तुस्थिती आहे. पण माझी वास्तविक जागा कुठे आहे? हृदयामध्ये. मग माझा विराजमानाचा स्थान हृदयामध्ये असताना यांनी या हृदयालाच लाथ मारली, म्हणजे माझा अपमान केला. माझा अपमान केला असताना माझा पती काय केला? पाहतच राहिला का नाही? अपमान पाहत राहिला का नाही? नुसतं पाहत राहिला नाही तर त्याचा आदरातिथ्य केलं, पाय हातात धरले, तुला लागलं म्हणून एवढं त्याचा आदरातिथ्य त्यांनी केला. म्हणून लक्ष्मी म्हणली, मी एक सेकंड राहत नाही म्हणली तुमच्याजवळ. नवरा सोडली महाराज, निघाली वैकुंठ सोडून बाहेर. निघाली असताना या ब्रह्मदेवानी आणि भगवान शंकरांनी तिच्या मागे पाठी लागले. काय म्हणून? पालन करणारे कोण आहेत? तुम्हीच आहे. मग तुम्ही जर नसलात तर आमचं कसं होईल? आम्ही जरी सृष्टी निर्माण केली त्यांनी संवारच करायला लागले. पालन होत नसल्यावर चालणार नाही. देवी तुम्ही राहा. पण बघ, विष्णू परमात्म्यांना सुद्धा कळालं की माझी चूक झाली, म्हणून त्यांनी सुद्धा शरणागती पत्करायला लागले. पण एकदा गेलेली लक्ष्मी पुन्हा येत नाही, आली नाही. तिने सोडली वैकुंठ, जसं सोडली तशी निघाली. या दोघांनी पाठी लागले होते तिच्या मागे. पाठी लागला असताना हे बघा म्हणली, माझा नवरा पाठी लागलाय. तुम्हाला दोघाला बघितल्यावर मला सोडल का? सोडणार नाही. मग तुम्हाला माझ्या सोबत यायचंय का त्याच्या सोबत राहायचंय? माझ्या सोबत जर तुम्हाला यायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? माझ्या सगटच वेश बदलावं लागेल. माझ्या सगटच आपल्याला वेश बदलावं लागेल. म्हणून त्या लक्ष्मी आई साहेबांनी भगवान शंकराला गाय केली आणि ब्रह्मदेवाला वासरू केलं. या पृथ्वी तलावर त्या दोघांना गाय वासरू करून स्वतः ग्वालन झाली आणि इथं गाय वासरू विकायला आली. ही कथा खूप मोठी आहे. आणि गाय वासरू विकत असताना त्या चोल नगरीमध्ये येऊन त्या चोल राजाच्या घरी ही गाय विकली. त्या राजाला ही गाय कळाली. राजाने गाय खरेदी केला, गाय वासरू. लक्ष्मी त्यांच्या दारात थोडे दिवस राहिली. पण व्यंकटाद्री पर्वतावर भगवान विष्णू परमात्म्याने देवीला शोधण्यासाठी आले आणि तिथे आले असताना त्या चोल राजाकडून अपमान घडला. काय? देवालाच त्यांनी खडग मारला. म्हणून त्यांनी राक्षस रूपामध्ये प्राप्त झाला. देवाच्या त्यांना राक्षसातून मुक्त व्हायचं होतं. कोणाने? पृथ्वी दाडामध्ये घेऊन वराह रूपाने देव होते. वराह अवताराने ते चौल राजाचं राक्षस रूपामध्ये संहार करायचा होता. तो संहार केला. ही देवी इथं न राहता पुन्हा कुठे गेली? अनिलाही रूपा बळे. कशासाठी आली? या अभंगाचं
देवीला विनंती करावी लागली, देवी तुम्ही असं सगळ्यांची परीक्षा घेत बसू नका, सगळ्यावर रागाने तुम्ही जाऊ नका. असं रागाने जर तुम्ही गेला तर आमचं कसं होईल. पण एका राजाला काय करावं लागलं, महायज्ञ करावं लागलं. तो राजा कोण, आकाश राजा आणि चंद्रिका राणी. आकाश राजा आणि चंद्रिका राणी या दोघांनी 1 महिना महायज्ञ केला. 1 महिना, आज अधिक मास आहे, या अधिक मासामध्ये त्यांनी 1 महिना महायज्ञ केला. महायज्ञ केल्यानंतर त्या राजाच्या घरी या देवीला स्वरूपाने प्राप्त झाली. काय, कन्यारत्न त्या राजाला प्राप्त झालं. काय म्हणून, हिचं नाव आता काय ठेवा तुम्ही, हिचं नाव पद्मावती म्हणून ठेवा. म्हणून त्या व्यंकटाद्री पर्वतावर लक्ष्मी आता कुठे विराजमान आहे, खरी कुठेही शोधलं तर लक्ष्मी नाही. बघा, आधी मुलीला जर घरी बोलावून आणलं, तिच्या नवऱ्याला आणायची गरज आहे का? मुलीला घरी आणल्यावर जावयाला स्पेशल बोलवायला जायची गरज आहे का? नाही ना. मुलगी घरी आल्यावर नंतर जावई स्वतःहून येतो. कोणासाठी? तिच्या मुलीसाठी. तसं आपल्याला देवाला घरी आणायचं झालं तर आधी देवीला घरी आणावं लागतं. देव स्वतःहून येतात तिच्यासाठी. तसं या लक्ष्मीला स्वरूपामध्ये प्राप्त केले आकाश राजा आणि चंद्रिका राणी. यांच्या घरी पद्मावती नावाने ही देवी प्राप्त झाली. आणि पद्मावती ही व्यंकटाद्री पर्वतावर, व्यंकटेश्वर म्हणून भगवान आहेत विष्णू परमात्मा, आणि पद्मावती म्हणून ही महालक्ष्मी देवी आहे. आता उद्या तुमच्या गावामध्ये विराजमान होणार आहे. येत आहे तिने, तिने येण्याचं स्वरूप मी तुम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. उद्या जे कीर्तनकार आहेत त्यांनी आलेल्या देवीचं स्वरूप वर्णन करतील. कारण अजून आलीच नाही, आपल्या इथं विराजमान झालीच नाही, म्हणून आपण त्या देवीच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. म्हणून आणिलाही रूपा बळे करून खळे हरिदासी. देवाला कोण आणलं हो? अजून काय करावं लागतं देवाला आणण्यासाठी? देवीला आणण्यासाठी एवढा प्रयत्न केलो, देवाला आणण्यासाठी काय करावं लागतं बरं? पुंडलिकांनी काय केलं देवाला आणण्यासाठी? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभं केले. परब्रह्माला भगवंताला पुंडलिकाने उभा केला. पण काय केला? माय बापाची सेवा केला. म्हणून सेवेचा ऋणी कोण झाला? ते ऋणवय पण देखोनी अंगी, आपुलिया उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. ऋण फेडण्यासाठी देवाला यावंच लागतं. तसं माय बापाची सेवा किती श्रेष्ठ आहे? सुरुवातीला माय बापच किती श्रेष्ठ आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. त्यांना तीर्थाला जायची गरज नाही. ज्ञानोबाराय सांगत असताना असं सांगतात, किती जरी मोठा असला, किती जरी श्रेष्ठ असला, त्याला जगमान्य जरी असला, पंतप्रधान जरी असला देशाचा, तरी सुद्धा घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा, मूर्ख जैसा. मी म्हणत नाही. ज्ञानोबाराय काय म्हणतात? तो मूर्ख आहे. घरी जर मायबापाला नीट बोलत नसेल ना, तो किती मोठा असला, जगमान्य जरी असला, तर तो कोण आहे? मूर्ख आहे. आत्ताच मी डॉक्टर साहेबांच्या मुखातून एक शब्द ऐकला, खूप सुंदर त्यांनी सांगितलं बरं का. ते काय म्हणले? मी माझ्या आईला दररोज माझ्या ताटात घेऊन जेवतो. सुशीलो मात्र पुण्येन, पितृ पुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन, आत्मपुण्येन सभाग्यता. असा मुलगा जर जन्माला आला, सुशील मुलगा जर जन्माला आला, तर त्याच्या आईचं पुण्य आहे. सुशीलो मात्र पुण्येन, पितृ पुण्येन चतुरता. बापाच्या पुण्याईनं चतुर मुलगा जन्माला येतो. दातव्य वंश पुण्यानं, जो दानशूर मुलगा आहे त्याच्या वंशाचं पुण्य असतं, नुसतं मायबापाचं नसतं. वंशाचं म्हणजे अनेक पिढीपासूनचं पुण्य. तो आता दानशूर जन्माला येत असतो. आत्मपुण्येन सौभाग्यता. ज्याने पहिल्या जन्मामध्ये खूप पुण्य केले तो आता भाग्यवान आहे. तसं ते डॉक्टर साहेब तसं सांगितल्यानंतर मला वाटलं हा भाग्यवान आहे. या जन्मात आई वडिलांना घेऊन जेवणारा मुलगा, असे काही पुण्यवान आहेत म्हणून हा जग टिकून आहे. तसं मायबाप हे जगात श्रेष्ठ आहेत, जगात श्रेष्ठ. आपण देव शोधायची गरज नाही, देवच आपल्याला शोधत येतात. देवाला शोधत आपण जायची गरज नाही. मायबापाची जर आपण सेवा केली तर देवच आपल्याला आपला शोध घेत येत असतो. पुंडलिक काय अगोदर
चांगला होता का कथा सगळ्यांनाच माहिती आहे. तसं पुंडलिकाने देवाला आणण्यासाठी खळ केलं. कोणतं खळ? मायबापाची सेवा करण्याचं खळ केला. आणि लाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. हरिदासाने देवासोबत खळ केलं. पुंडलिकाने मायबापाची सेवा करण्याचं खळ केलं आणि भक्त प्रल्हादाने भगवंताच्या नामाचं खळ केलं. देवा तुला यावंच लागते. खांबामध्ये प्रगट करून दाखवला देवाला. मग कुणामुळं? भक्त प्रल्हादामुळं खळ केला. करुणी खळे हरिदासी. तसंच भक्त प्रल्हादाने खळ केला, ध्रुव बाळाने खळ केला. या अनेक हरिदासाने खळ करून देवाला स्वरूपाला आणलं आणि लाही रूपाबळे. हा देव रूपाला आल्यानंतर आता आपल्याला कसली चिंता राहिली का? काहीच राहिलं नाही. मग आता आपण कशामध्ये मगन झालोय? अभंगाचं चौथं. तुका म्हणे समाग तुका म्हणे समाग तुका म्हणे समाग तुका म्हणे
नाचू प्रेमे लागलो. नवविधा भक्तीपैकी नाचणं ही एक प्रकारची भक्तीच आहे. नाचणं म्हणजे कसं नाचणं? नाचणे तुका म्हणे समागमे विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. नाचणे ही एक प्रकारची काय आहे? भक्ती आहे. साधे नाचणं नाही. आपण देवाच्या दारात येऊन नाचायला लाजतो. तुकाराम महाराज लाजत असताना काय सांगतात माहितीये का? तुका म्हणे एक ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. तुम्हाला जर भक्ती करायची तर जगाकडे बघू नका, या जनाकडे बघू नका, कोणाकडेही न बघता तुम्ही काय करा? माझं वचन ऐका. तेजोनिया जन भक्ती करा. पण नाचायचंय. कसं नाचायचंय? नाचुंगी 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 हरिगुण गावत नाचुंगी. 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 अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी. नाचुंगी 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 हरिगुण गावत नाचुंगी. नाचुंगी 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 हरिगुण गावत नाचुंगी. मला नाचायचंय. मीराबाई म्हणते कसं नाचायचंय मला? हरिगुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. मी गीता भागवत वाचत नाचणार आहे. आणि कसं नाचणार आहे माहितीये का? साधं सुद्धा नाचणार नाही. कसं? माझ्या पायात घुंगरू बांधून मी नाचणार आहे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची. मीराबाईनं कसं नाचली? विष का प्याला रानाजी ने भेजा. पिवत पिवत मीरा हासी. पग घुंघरू बांध मीरा नाची. लोग कहे मीरा हो गई बावरी. बाप कहे कुलनासी. पग घुंघरू बांध मीरा नाची. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर. काय आहे? मी हरिचरण की दाशी. पग घुंघरू बांध मीरा नाची. मी कसं नाचणार आहे?
माझ्या पायात घुंगरू पद्धत आहे. घुंगरू पायात बांधून नाचण्याची पद्धत आहे. आपण पाहतो बघा, देगलूरकर महाराजांनी चक्री भजन करत असताना कसं नाचतात? पायात घुंगरू बांधून नाचतात. आपले आता देहावसान झालं महाराजांचं, राजनाळचे काशीराम महाराज चक्री भजन करत असताना कसं नाचत होते? पायात घुंगरू बांधून नाचत होते. नाचणं ही एक प्रकारची भक्ती आहे. पण तुकोबाराय या अभंगामध्ये सुद्धा नाचत आहे. पण कसं नाचत आहे? समागमे, पाऊल टाकून. आता आपल्याला देवी प्राप्त झालेली आहे. देव आपल्या हाताला आलेला आहे. आपल्याला कशाची भय चिंता नाही. म्हणून मला समागमामध्ये नाचायचं आहे. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. नाचण्यामध्ये प्रेम असेल तर आनंद आहे, प्रेम नसेल तर आनंद नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमी बिन नाही समाधान. प्रेमाशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये समाधान नाही. हा अभंगाचं पूर्ण जसं मला सोडवता येईल त्या पद्धतीने मी काही मोठे कीर्तन करणार. एक साधारण माऊलीच्या दारात सेवा करणारा साधक आहे. मी कीर्तनकार नाही, मुळीच नाही. मी एक साधक आहे. मला ज्या पद्धतीने भगवंतांनी माझ्यावर कृपा केली, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. जो धनी मला शिकवला, या मंजुळ वाणीने मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. पण आज एक विशेष दिवस आहे. तो असा दिवस आहे की आदिशक्ती मुक्ताई, ज्या जगाची शक्ती आई आहे, त्या आईचा आज समाधी सोहळा आहे. मुक्ताबाईचा समाधी सोहळा असल्यामुळं आणि आम्ही ज्ञानोबारायाच्या दारात विराजमान असल्यामुळं त्या आईचं थोडंसं वर्णन करणं अनिवार्य आहे आपल्याला. म्हणून या मुक्ताईचं थोडंसं आपण वर्णन करू. तो बोला पुंडलिक वरदार ज्ञानदेव गोपाल. बोला पुंडलिक मुक्ताबाई हे कुणाची बहीण आहे? ज्ञानोबारायाची. 3 भावंड, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई हे 4 भावंड, 1 बहीण, 3 भाऊ. या 3 भावंडाने आज मुक्ताई आई साहेबाने समाधी घेतली. सगळे समाधी घेतल्यानंतर मुक्ताई साहेबाने समाधी घेतली. जेव्हा मुक्ताई साहेबांचा थोडासा पराक्रम सांगून आपण समाधीकडे जाऊ. मुक्ता आई साहेब किती श्रेष्ठ होत्या, त्यांच्याकडे किती ताकद होती. राहिला छोटीशी मुक्ताबाई, पण या तिघांना आळंदीकरांनी किती त्रास दिला या सगळ्या आपल्या सगळ्यांना ती कथा माहितीच आहे. पण मुक्ताई साहेबांनी काय पराक्रम केला? या तिघांनी शुद्धीपत्र आणायला गेलो होतो. कुठं? पैठण या ठिकाणी शुद्धीपत्र आणायला गेले असताना त्यांनी त्या वाटेने येत असताना त्यांना असं वाटलं इथं चांगदेव राहतात, चांगदेवाची भेट घ्यावी आणि पुढे जावं. म्हणून चांगदेवाकडे मुक्ताई साहेब, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान काका या 4 भावंडांनी गेले असताना चांगदेव महाराज समाधीमध्ये विलीन झाले होते, समाधीस्थ होते. चांगदेव महाराज किती दिवस समाधीत राहत होते? 6 महिने ते समाधीत राहत होते आणि 6 महिन्यानंतर ते समाधीतून उत्थान होत होते. तसे चांगदेव महाराज यांनी गेले होते तेव्हा समाधी अवस्थेमध्ये होते. तेव्हा असं होतं चांगदेव महाराजाच्या गावामध्ये, चांगदेव महाराज समाधीमध्ये असताना जेवढेही मरतील त्या गावामध्ये ते प्रेत चांगदेव महाराजाच्या भोवताली आणून झोपवले जात होते. चांगदेव महाराजांनी 6 महिन्यानंतर बाहेर आले तर त्या सगळ्या प्रेताला जिवंत करत होते. हा पराक्रम तिथे घडत होता. तेव्हा या 4 भावंडांनी तिथे गेले असताना हा पराक्रम त्यांनी पाहिला. तिथे सगळे प्रेत झोपवलेले होते. झोपवले असताना मुक्ताईनं पाहिलं ते सगळं. म्हणे हे दादा हा काय प्रकार आहे? तसं ज्ञानेश्वर माऊलीने मुक्ताईला समजून सांगितलं, मुक्ते हा चांगदेव महाराज 1400 वर्षाचे तप करणारे आहेत आणि त्यांनी हा पराक्रम करतात. असं म्हणल्यानंतर मुक्ताई साहेबांनी या मांजराचे एक हाड घेतलं आणि हातात घेऊन त्यांनी राम उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, त्या रामकृष्ण मंत्राने त्या सगळ्या प्रेताहून फिरवलं आणि फिरवल्यानंतर सगळे प्रेत जिवंत झाले.
सगळे प्रेत 6 वर्षाच्या मुक्ताई साहेबांनी जिवंत केले. हा पराक्रम समाधीतून बाहेर आल्यानंतर चांगदेव महाराजांनी पाहिल्यानंतर चांगदेव महाराजांना राग आला. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण जन्माला आला, म्हणून चांगदेव महाराजांनी त्यांचा शोध करण्यासाठी सगळ्यांना विचारलं आणि सगळ्यांनी सांगितलं हे 4 भावंड आले होते, त्यात एक 6 वर्षाची मुक्ताबाई होती. त्यांनी हा पराक्रम केला. तेव्हा चांगदेव महाराजांनी राग येऊन त्यांनी वाघावर बसला आणि सर्पाचा चाबूक केला आणि निघाले आळंदीला निघाले असताना हे 4 भावंड दात घासत बसले होते. हा पराक्रम करून त्यांच्या वाटेने त्यांनी गेले होते आणि दात घासत बसले होते. बसले असताना आदरातिथ्य केलं पाहिजे, आताच आपण पाहिलं आलेल्याचा. म्हणून यांनी काय केलं, भिंतीलाच चालविली जड भिंती. हरली चांदयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची मुख्य मार्गीचा चांगाची राधा माय बाबे बोलले हरिनाम, राधा माय बाबे बोलले हरिनाम, राधा माय बाबे दरुजन हरिनाम, राधा माय बाबे दरुजन हरिनाम, चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली आणि त्यांच्या स्वागतासाठी गेले असताना या मुक्ताबाईला त्यांनी पाहिलं आणि हे भिंत चालवलेला पराक्रम पाहिला आणि शरणागती पत्करली. तेव्हा चांगदेव का म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईलाच गुरु करून घेतलं चांगदेव महाराजांनी. 6 वर्षाच्या मुलीला 1400 वर्षाचा तपस्वी गुरु करून घेतला महाराज. दयाची धाकुटी वय बळ प्रज्ञा जिरवणी जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. म्हणजे ज्ञानाला वय नाही, ज्ञानाला कधीच वय नाही. म्हणून दयाची धाकुटी वय बळ प्रज्ञा जिरवणी जाय. बळ प्रज्ञा जिरवून गेली कोणाची, चांगदेव महाराजाची. 1400 वर्षाचं तप विसरून गेले आणि शरणागती पत्करले. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, धन्य झालो, मला असली गुरुमाय मिळाली, ही आदिशक्ती मला प्राप्त झाली गुरु स्वरूपामध्ये. म्हणून चांगदेव महाराजांनी या आदिशक्तीला शरण गेले. पण बहीण भावाचं नातं सुद्धा कसं असावं माहितीये का, मायबाप सोडून गेले होते तेव्हा मुक्ताबाईला दुःख झालं नाही. लहान होती मुक्ताबाई, मायबाप सोडून गेले तेव्हा दुःख झालं नाही. पण जेव्हा ज्ञानोबारायांनी समाधी घेतली ना, तेव्हा मुक्ताबाई काय म्हणते माहितीये का, माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा, ऐशे दुःख तेव्हा झाले नव्हते. दादा हे माझ्या ज्ञानराजा, मला जेव्हा झोपीत माझे मायबाप टाकले होते तेव्हा मला एवढं दुःख झालं नव्हतं. राजा तू माझा भाऊ पाठीराखा जात असताना मला एवढं दुःख होते. असे भाऊ बहीण असावं महाराज. आता पण भाऊ बहीण आहेत, कधी भाऊ राखी पौर्णिमेला आठवण करत नाही आताचा भाऊ, पण तेव्हाचा भाऊ कसा होता. मुक्ताबाईला मायबाप गेले महाराज, वाईट वाटलं नाही. पण जेव्हा भाऊ जात होता ना तेव्हा वाईट वाटत होतं माझ्या मुक्ताई साहेबांना. म्हणली राजा मला मायबाप गेले होते तेव्हा दुःख झालं नाही, पण तू माझा पाठीराखा होतास म्हणून आज तू जाताना मला वाईट वाटते. या मुक्ताईचं आणि बहीण भावाचं नातं असं असावं जीवनामध्ये. तसे या बहीण भावानी राहिलं.
आणि मुक्ताई साहेबांनी सगळ्यांच्या नंतर समाधी घेतली. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताईने तेव्हा गुप्त झाली. वीज कडाडली आणि त्या विजेसरशी मुक्ताईने गुप्त झाली आणि कुठे प्रगट झाली? मेहून या गावामध्ये तापी तीरामध्ये या मुक्ताई साहेबांची समाधी आहे. मुक्ताईबाने एवढ्या लांब गेल्या जळगाव खानदेशामध्ये मुक्ताईबाने आई साहेबांनी जाऊन समाधी घेतली. म्हणून आज या आई साहेबांचा समाधी सोहळा होता. पण याच भावंडासारखे बहीण भाऊ असावं या जगामध्ये. कसेही बहीण भाऊ असणं चांगलं नाही महाराज. तसं ज्या पद्धतीने मला सगळ्यांनी मायबापाची सेवा करा, बहीण भावांनी प्रेमाने राहा, काहीच घेऊन जायचं नाही तर सगळं टाकून जायचंय. पैसा हा सर्वस्वी नाही जीवनामध्ये, लक्षात ठेवा. माणुसकी ही जीवनामध्ये सर्वस्वी आहे. काही नसेल आपल्या जवळ, झोपडीत आनंद आहे. कोटीचा बंगला असेल, जर माणुसकी नसेल ना त्या बंगल्यात आनंद नाही. लक्षात ठेवा, झोपडीत जर माणुसकी असेल तर त्या झोपडीत आनंद आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने राहायला शिका. बघा, अल्प आयुष्य आहे आपलं. पहिल्याच्या सारखं आम्ही 100 वर्ष जगत नाही. 50 वर्षात आपण चाललो निघून. कोणाला अटॅकचा तर प्रमाण किती वाढलं, किती तरुण मुलं मरून जातात, व्यसनाधीन होतात. पण व्यसन कोणी सोडत नाही. व्यसन चांगली आहे का? चांगली नाही. करू नये पण करतात. हे करणं वाईट आहे. पण कोणाला व्यसन लागलं असेल, लागून या पाया विनिवितो तुम्हाला, करत टाळी बोला मुखी नाम. सगळ्यांनी आता तरी पुढे हाची उपदेश. आतापर्यंत कळालं नाही आपल्याला या जीवनामध्ये आम्ही काय करावं म्हणून. पण मी तुमची बहीण म्हणा, मी पण जवळचीच आहे. एक बहीण तुम्हाला उपदेश करायला आली म्हणून समजून घ्या सगळ्यांनी. आणि ज्यांनी व्यसनाधीन झाले असतील त्यांनी व्यसन सोडावी ही मनोमन माझी इच्छा आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, आलेल्या आयुष्याचा सर्वनाश कोणी करू नका. आणि झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून तुम्हा सगळ्यांच्या स्वरूपात नटलेल्या परमेश्वराला वंदन करते. माझ्या कथेला इथे पूर्ण की तुम्ही खूप सुंदर लक्ष देऊन ऐकलात. तुम्ही महेशाची मूर्ती आहात. मी दुबळी भक्ती तुमच्या समोर अर्पण केले. तुम्ही खूप सुंदर ऐकल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि खूप सुंदर गायनाचार्याने गायनाची साथ दिल्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर त्यांनी गायनाची साथ केली. त्यांच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते. मी संपून जाईल, आपण सगळे संपून जाल. माझं कीर्तन जर पुन्हा ऐकावं वाटलं तर ते यूट्यूब चॅनलवाले आपले मनोभावे सेवा प्रदीप भाऊ पवार यांनी ही सेवा अविरत प्रत्येक ठिकाणी चालू ठेवलेली आहे. त्यांनी यूट्यूब चॅनलवर ही सेवा सगळ्यांना उपलब्ध करून देत आहेत. त्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सहकार्य करा. आणि सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करते नटलेल्या परमेश्वराला. आणि मला आठवण नव्हती, माझ्या आत्याची मुलगी या गावामध्ये दिली. त्यांना बघून मला आठवण झाली. ते भालकीत राहतात, वास्तविक ते भालकीत राहतात. त्यामुळं मला याच गावचे आहेत असं लक्षात आलं नाही पहिल्यांदा नाव घेताना. पण त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना याच गावात दिलंय असं माझ्या लक्षात आलं. त्यांचे पती परमेश्वर शिवाजीराव बिरादार त्यांना माझ्या आत्याची मुलगी दिलेली आहे. त्यांच्या सगळ्यांच्या चरणी, त्यांचे कोण परिवार आहे त्या सगळ्यांच्या चरणी मी धन्यवाद व्यक्त करते आणि तुम्हा सगळ्यांच्या स्वरूपात नटलेल्या परमेश्वराला वंदन करते. माझ्या कथेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा
जय जय